तसं बघायला गेलं तर डावरी आणि अॅलिमनी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे दोन्हीमध्ये पैशांची देवाणघेवाण होते, पण दोन्ही कॉन्सेप्टकडे बघण्याचा आपला पॉईंट ऑफ व्ह्यू फारच वेगळा आहे. म्हणजे तुम्ही जर डावरी घेतलीत किंवा दिलीत तर ते इलिगल आहे, ज्याच्यासाठी जेलची प्रोव्हिजन आहे. पण अॅलिमनी हा एक बेसिक राईट म्हणून बघितलं जातं. आपले काही लॉज आहेत जे त्या काळाला फिट बसतील किंवा त्या काळाची गरज म्हणून बनवले गेले, जसं की रिझर्वेशन आहे किंवा अॅलिमनी आहे. तर हे कायदे आजच्या काळामध्ये खरंच गरजेचे आहेत का? म्हणजे असं नाही म्हणत मी की अजिबात गरजेचे नाहीत. काही लोकांची अशी फायनान्शियल कंडिशन असते की ज्याच्यासाठी त्यांना असं अॅलिमनी देणं किंवा मेंटेनन्स देणं गरजेचं आहे. पण आजच्या काळामध्ये ज्या स्त्रीला सगळ्यामध्ये हक्क मिळतो, म्हणजे प्रॉपर्टीमध्ये मिळतो, जी एज्युकेटेड आहे, तिला बाहेर जाऊन नोकरी करता येते, तर त्या अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही कोणत्या लिमिटपर्यंत, कोणत्या एक्सटेंटपर्यंत आपल्या हस्बंडकडून अॅलिमनी मागता? ह्याला काहीतरी लिमिट पाहिजे. ह्याच्यासाठी या कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज आहे का? व्हॉट डू यू थिंक?